सगळ्यात आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पोटांचे नेमके विकार किती आहेत आणि कसे आहेत, म्हणजे जे ज्ञात आहेत ते. तर आपल्या पोटाची जी सिस्टीम आहे किंवा आपण जे अन्न घेतो आणि त्यानंतर अन्न आपण खाल्ल्यानंतर आपल्या जठरात जाते, हं, तिथून पचन होते आणि नंतर मलस्वरूपात बाहेर पडते. तर आपल्या तोंडापासून ते त्याचा एक्झिट होईपर्यंत जो मार्ग आहे, तर तिथपर्यंत ही पचनसंस्था कार्यरत राहते. बर. तर ह्या पोटाच्या आजारामध्ये हे जेवढे काही अवयव त्याच्यात असतात, की अन्ननलिका आहे, जठर, छोटी आतडी, मोठी आतडी, तर ह्या सगळ्यांचे आजार येतात आणि त्याच्या संबंधित कार्य करणारे लिव्हर, पॅनक्रियाज आणि पित्ताशय आणि पित्तनलिका ह्याचे आजार हे सगळे पोटाच्या संदर्भात येतात. तर अन्ननलिकेमध्ये साधारणतः आपण ॲसिड रिफ्लक्समुळे म्हणा किंवा पित्ताच्या रिफ्लक्समुळे होणारा इसोफजायटिस हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असंही म्हणतो, बर. GERD. आणि त्याच्यामध्ये काही इन्फेक्शनमुळे सुद्धा इसोफजायटिस होऊ शकतात आणि इसोफेगसमध्ये अल्सर होणे किंवा आपण काही अन्न खाताना, जेवण करताना काही वेगळी वस्तू काही पोटात गेली किंवा एखादा टोकदार वस्तू टोचला तर त्याच्यामुळे फॉरेन बॉडी इम्पॅक्शन होणे, त्याच्यामुळे इंजुरी होणे. काही वेळा अन्ननलिकेमध्ये गाठी होणे, अंतर्गत रक्तस्राव होणे. हं, तर हं. ह्या अन्ननलिकेचे अशा बरेच आजार राहतात. आणि जठराच्या संदर्भात की परत ॲसिडिटीमुळे गॅस्ट्रायटिसचा त्रास होणे, म्हणजे जठराला सूज येणे, जठरात अल्सर तयार होणे, ज्याला आपण गॅस्ट्रिक अल्सर असं म्हणतो. आणि बरेच दिवस असे ॲसिडिटीचा त्रास, अल्सरचा त्रास राहिल्यामुळे तिथे सावकाश एखाद्या गाठीची सुरुवात होते. मग ती हं. एक साधारण स्वरूपाची गाठ असू शकते किंवा त्याला पॉलिप आपण असं म्हणतो, किंवा मग ती कॅन्सरची सुद्धा गाठ असू शकते. तर असे हे जठराचे विविध आजार आहेत. तसंच काही प्रमाणात अल्सरमध्ये म्हणा किंवा गाठींमध्ये म्हणा अंतर्गत रक्तस्राव होतात. मग अशा वेळेला परत रक्ताच्या उलट्या होणे किंवा संडासावाटे रक्त जाणे ह्या गोष्टी होऊ शकतात. कॉमनली आपण जठरामध्ये एच पायलोरी नावाचा एक बॅक्टेरिया हा आपल्या जठरामध्ये कॉमन जल म्हणून असतो. बर. तर त्याच्या अतिरिक्त वाढीमुळे सुद्धा गॅस्ट्रायटिस होण्याचा प्रकार हे जास्त आहे. त्यानंतर छोट्या आतडींचे आजार, त्याच्यामध्ये सुद्धा इन्फेक्शनमुळे सूज येणे, त्या आतडींमध्ये अल्सर होणे आणि छोट्या आतडीमध्ये बऱ्यापैकी अन्नाचे पचनाची ही जी आहे प्रक्रिया होत असते. तर तिथे अन्नाच्या प्रक्रियेमध्ये मदत करणारे काही घटक असतात की त्याच्यामध्ये बॅक्टेरियासुद्धा असतात. हं, हं. तर त्याला आपण कॉमेन्जल्स म्हणतो, म्हणजे दीज आर पॅरासाइट्स जे आपल्यावरती अवलंबून असतात आणि आपण सुद्धा थोडंफार पचनासाठी त्या पॅरासाइट्सवरती अवलंबून असतो. हं, हं. मग त्यांच्यातील बदलामुळे होणारे आजार, त्याला आपण स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ, सिबो असं आपण म्हणतो. की साधारण भाषेत सांगायचं झाल्यास जेवल्यानंतर पोट फुगणे किंवा हं. क्रॅम्प्स येणे ह्या गोष्टी ह्या बॅक्टेरियल ओव्हरग्रोथमुळे सुद्धा होऊ शकतात. आणि त्यानंतर मोठ्या आतड्यांचे आजार, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या आतड्याचे इन्फेक्शन आले, अल्सर्स आले, ब्लिडिंग आले आणि काही अनुवांशिक आजार असतात की ज्याला आता आपण इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज असं आपण म्हणतो. मग ते एकतर अनुवांशिक किंवा काही लाईफस्टाईलच्या ज्या, म्हणजे आपण वेस्टर्न हं, हं. पद्धतीची जी लाईफस्टाईल आहे, फास्ट फूडचं अतिरिक्त सेवन आहे, अशा गोष्टींमुळे सुद्धा हे इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजचं प्रमाण अलीकडे वाढलेलं दिसून येतं. तर त्याला आपण अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज अशी नावं आहेत. आणि मोठ्या आतड्याच्या आजारांमध्ये म्हणजे इवन कॅन्सर होणे, तर खाली रेक्टमचा पार्ट असतो किंवा ॲनल कॅनल आपण ज्याला गुदद्वार म्हणतो, तर अगदी तिथे साध्या मूळव्याध, फिशर, पाईल्सच्या त्रासापासून ते कॅन्सरचा त्रास हे सुद्धा हल्ली खूप कॉमन हे झालेलं आहे. हे झाले अन्ननलिकेच्या बाबतीत. तर लिव्हरचे आजार, म्हणजे आणखीन ह्या पचनसंस्थेतले घटक, म्हणजे हं, लिव्हर आहे, हं. पॅनक्रियाज आहे, ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो, आणि पित्ताशय ज्याला आपण गॉल ब्लॅडर म्हणतो, आणि पित्तनलिका की ज्याला आपण कॉमन बाईल डक्ट असं आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा इन्फेक्शन होणे, सूज येणे किंवा गाठी होणे किंवा इंटरनल ब्लिडिंग होणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपली मद्यपानामुळे म्हणा किंवा धूम्रपानामुळे, हं. की एक्सेसिव्ह अल्कोहोलिक इंटेक ड्रिंकिंगमुळे आणि स्मोकिंगमुळे हं, हं. लिव्हरचे आजार आणि स्वादुपिंडाचे आजार हे खूप कॉमन आहेत.
आणि बऱ्याचदा ह्यांच्यामध्ये असं असतं की देर इज नो पॉईंट ऑफ रिटर्न असतो. म्हणजे आपण ड्रिंकिंग किंवा स्मोकिंगच्या आहारी इतके जातो की आतले झालेले बदल हे फार उशिरा लक्षात येतात. खरंय. आणि जेव्हा हे लक्षात येतात मग तोपर्यंत फारच उशीर झालेला असतो आणि उपचार तिथून फारसे कामाला येत नाहीत. म्हणजे अगदी जेवढे काही अवयव त्याचं फंक्शनिंग शिल्लक आहे त्याला आपण मेंटेन करण्यासाठीच आपण उपचार देऊ शकतो. मग अगदी अल्टिमेट आता ह्याच्यामुळे की अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे लिव्हर खराब होण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याच्या पाठोपाठ लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं प्रमाणसुद्धा त्यामुळेच वाढलेलं आहे. की एकदा हे लिव्हर जे का खराब झालं तर ते 70-80% खराब होईपर्यंत व्यवस्थित काम करतं आणि तितकं खराब झाल्यानंतर मग त्याची लक्षणं दिसतात. तोपर्यंत फार उशिरा झालेला असतो. त्यामुळं आपल्याला त्या अवयवाला परत नीट करता येत नाही. अशा वेळेला